नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अस्मिताचं मूड ठीक करण्यासाठी सायली पारिजाताचं झाड लावते आणि त्या झाडाला अस्मिता पाणी देखील घालते. हे पाहून कल्पनाला खूपच आनंद होतो आणि सायलीमुळे हे सगळं आनंदात घर राहतं हे पूर्ण आजीपाशी बोलते. इकडे काय झालं जेवताना असं सचिन हिला प्रश्न करत असतो साक्षीला. त्यावेळी साक्षीचं काही लक्षात नसतं. त्याच्यावर तिच्या मोबाईलवर मेसेज येतो की महिपत शिखराचं वाचायचं असेल तर ज्या लोकेशनला पाठवलं त्या लोकेशनला येऊन भेट. आता हा मेसेज सचिन देखील वाचतो. ती खूप गडबडते आणि कुणी पाठवलं असं असं विचार करते. इकडे दोघेही सायलीचं कौतुक करत असतात. त्याच वेळेस अस्मिता त्या ठिकाणी येते आणि या दोघींचं डिस्कशन चालू असतं की संक्रांत जोरात साजरी करायची, पण कशी करायची यावर त्यांचा निर्णय ठाम नसतो. इकडे अर्जुन महिपतला विविध प्रश्न करत असतो. सुपारी कोणी दिली, का दिली, त्याचं नाव काय, ते नाव तू सांग. जर तू नाव सांगितलं नाही तर सगळी शिक्षा तुलाच होईल आणि मी तुला वचन देतो की तू जर सुपारी देणाऱ्याचं नाव सांगितलं तर तुझी शिक्षा अर्धी होईल, नाही तर असंच तू सोडत राहशील. बघ ही फाईल आहे, या फाईलमध्ये स्पष्टपणे दिसलं आहे की त्या ड्रायव्हरसोबत तू बसलेला होता आतमध्ये किंवा सुपारी देणाऱ्या व्यक्तीबरोबर तू होता. त्यानंतर प्रतिमा त्याला तू चेहऱ्यावर जाळण्या देखील प्रयत्न केला. तर विराज काकांना तू मारण्याचा प्रयत्न कोणाच्या सांगण्यावरून केला हे तू सांगितलंस तर तुलाच त्याचा फायदा होणार आहे. त्याचं तू का लपवतोस, त्याला तू का भीतोस. त्यावेळेस किल्लेदारांना मारण्याची मी सुपारी दिली असं तू सांगतो. त्यावेळेस अर्जुन गुड असं बोलतो आणि इकडे ही साक्षी तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी एक अनोळख्या ठिकाणी येते. ती इकडे तिकडे बघू लागते, कोणी दिसत नाही. इकडे महिपत किल्लेदारांची सुपारी घेतली ते असं सांगतो, पण ज्याने दिली त्याचं नाव सांगत नाही. त्याला पोलीस खूप मारू लागतात. पुन्हा त्याला हाताला बांधून सगळे हवालदार त्याला मारतात. मार खाऊन देखील तुला नाव सांगायचं आहे, न खाता देखील नाव तुलाच सांगायचं आहे असं तो बोलतो. इकडे कोण आहे तिकडे असं म्हटल्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीमध्ये तर काहीच लिहिलेलं नसतं. ती खूप गडबडते. त्याच वेळेस नागराज त्या ठिकाणी आग लावतो. आगीच्या पूर्ण विळख्यामध्ये ती असते. कोण आहे तिकडे असं ती म्हणते, पण तिला खूप दुराचा त्रास होतो. ती चक्कर येऊन खाली पडते. आता हा सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करून नागराज एका पोलीस हवालदाराला पाठवतो आणि पटकन त्याला दाखव आणि तिला जर वाचायचं असेल तर ठीक आहे, नाही तर तिचा मृतदेह तुला दाखवेल असं तो मेसेज तो हवालदारामार्फत महिपतपाशी पोहोचवतो. महिपत खूपच गडबडतो. अक्षरशः नाग्याचं नाव सांगता सांगता तो थांबून जातो आणि इकडे यांचा प्लॅन सक्सेस होतो. आता ज्यावेळेस अर्जुनला असं वाटतं की हा नाव सांगल त्यावेळेस हा महिपत काहीच नाव सांगत नाही. हा खूप परेशान होतो. घरी निघून येतो. घरी निघून आल्यानंतर इकडे संक्रांत साजरी करायची असं ठरलं असतं. त्या सायली देखील खूप आनंद होतो. त्याच वेळेस अर्जुन देखील त्या ठिकाणी येतो आणि बोलतो, अरे वा, संक्रांत साजरी करायची म्हणजे खूप पतंग उडवायची. त्यावेळेस पुन्हाची तिची खिल्ली उडवते आणि हलव्याचे दागिने घालायचे असं म्हटल्यावर हलवा तर खायचा असतो ना, मग दागिने कसं काय घालणार असं प्रश्न पडल्यानंतर तू खूप क्यूट दिसते चिडल्यावर असं तो बोलतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे संक्रांत कशी साजरी होते, हलव्याचे दागिने कसे घातले जाणार आणि या स्टार प्रवाहाच्या सर्व महिला ज्या आहेत त्यांच्याद्वारे आता हे सेलिब्रेशन होणार आहे. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.